मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, भोगीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर अंघोळीच्या पाण्यात आज तुम्ही नक्की तीळ वगैरे टाकून आणि तिळाचे उबटण टाकून अंघोळ केली असेल आणि जर विसरलं असणार तर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच उद्याच्या दिवशी तरी अंगाला उबटण लावा तिळाचं। तीळ टाका पाण्यामध्ये, काळी सफेद कुठलीही तीळ टाकली तरी पण चालेल, असं काही हरकत नाही। गंगाजल तुम्हाला उद्याच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे। आपण स्नान करायला बाहेर पवित्र नद्यांमध्ये नाही जाऊ शकत तर घरात, प्रत्येकाच्या घरात थोडं तरी गंगाजल असेल एवढी 100% गॅरंटी। नसणार तर तुम्ही पतंजलीच्या दुकानावरून गंगाजल आणू शकता, ते चांगलं मिळतं तिथलं। तर ते तुम्ही गंगाजल आपल्या आंघोळीच्या पाण्यात नक्की टाका आणि तुम्हाला 7 नद्यांमधून एखाद्या नदीचं नाव आठवत असेल तर त्या नदीचं नामस्मरण करून तुम्हाला आंघोळ घालायची। तुम्ही ज्या नदीचं नामस्मरण करणार, श्रवण पठण करणार, त्या नदीमध्ये तुम्ही स्नान केल्याचे तुम्हाला पुण्यफळाची प्राप्ती होईल। तरी पण मी तुम्हाला नद्यांचं नाव सांगून देते, कुठल्याही एक नदीचं आठवण ठेवा। गंगा, सिंधू, सरस्वती, कावेरी, चर्मनवती, वेत्रा, शिप्रा, जया, गंडिकाय। तर अशा नद्यांचे नाव तुम्हाला घ्यायचे नाही तर हर हर गंगे एवढं पण बोलले, हर हर नर्मदे एवढं पण बोलले तरी पण चालेल, म्हणजे आपल्याला कुठल्या तरी एका नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य घर बसल्या होईल। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत शाकंभरी पौर्णिमा पण आहे, माघ स्नानरंभ, रवी योग, बुधाती योग आणि तिथीसह शुभ मुहूर्त काय आहे आणि आजच्या रात्रीच्या कोणत्या पूजा आपल्या महत्त्वाच्या आहे आणि कुठल्या मंत्राचं जाप आपल्याला आज रात्री 12 वाजेपर्यंत करायचं आहे। आणि जर तुम्ही कुठलं जाप नाही करू शकत तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने शिवलीला अमृताचा 11वा अध्याय ऐकणार आहोत। तर 11वा अध्याय का? कारण की उद्या मकर संक्रांती आहे आणि आपल्याला मकर संक्रांतीला काहीतरी दान धर्म पुण्य करायचं आपल्याला महत्त्व आहे। जर तुम्ही काहीही दान नाही करू शकले तर निस्ता हा एक अध्याय पण तुम्ही श्रवण केला तर तुम्हाला घर बसल्या ब्राह्मणाला 1000 गायी दान केल्याचे पुण्य 100% मिळेल। म्हणून तुम्हाला हा अध्याय आवर्जून ऐकायचा आहे आणि जास्तीत जास्त जणांना शेअर सुद्धा करायचं आहे, कारण की ते पुण्य शेअर करण्याचं तुम्हाला लागेल। तुमच्या 1000 गायी दान केल्याचं आणि तुम्ही कोणाला जास्ती जणांना शेअर करणार त्यांच्या तितक्या 1000 10 जणांना जर तुम्ही शेअर केला तर 10,000 गायी दान केल्याचे पुण्य तुमच्या अकाउंटला जमा होईल। एवढा हा अध्यायामध्ये पावर आहे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्तीसाठी हा अध्याय तुम्हाला आज आणि उद्या 2 दिवस तरी हा अध्याय ऐकायचा आहे। म्हणजे आपल्याला किती गायी दान केल्याची पुण्य फळाची प्राप्ती होते। एक गाय जर आपण ब्राह्मणाला दान केली तर खूप मोठे पर्वतासारखे, ब्रह्महत्येसारखी, कोटी ब्रह्महत्येसारखी पापे आपले एक अध्याय एक वेळा श्रवण केल्या मात्र, पठन केल्या मात्र आपल्याला तेवढं पुण्य लागतं। जर 1000 गायी आपण जर दान करतोय घर बसल्या तर याचं पुण्य आपण का नाही घेऊया? तर आपले सप्तजन्माचे पाप तर नष्टच होतील, पण ब्रह्महत्येसारखी मोठमोठी पापे सुद्धा या अध्यायाने नष्ट होतात, एवढं 100% गॅरंटी। कारण की या अध्यायाचा अनुभव मी स्वतः घेतला आहे आणि एक सुनीता करून आहे शालिनी भक्तिसागर कथावर 2nd चॅनलवर कमेंट्स येतात की ह्या अध्याय रोज ते श्रावण महिन्यापासून दररोज सकाळी 4 वाजता ते पठण करतात। रोज कमेंट्स येते की ताई माझ्या या अध्यायाने खूप माझं चांगलं होतं, या अध्याय मी रोज श्रवण करते, या अध्यायाने माझं खूप चांगलं होतंय। तुम्ही तिकडे जाऊन या कमेंट्सही वाचू शकतात। तर हा अध्याय एक वेळा सुद्धा श्रवण केला तरी पण खूप महत्त्वाचा आहे। मी माझी कळवळीची विनंती तुम्हाला की हा अध्याय तुम्ही नक्की श्रवण करा, खूप पॉवरफुल आहे। पौर्णिमा आज आहे आणि सोमवार आहे, भोगी आहे, तर आपण या अध्यायाचं पुण्य नक्की घेऊया। तर मित्रांनो, कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत त्या गावाची कमेंट्स हर हर महादेव, ओम नमः शिवाय काहीतरी करा। या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, भोगीच्या शुभेच्छा, काहीतरी कमेंट्स करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येत जाईल। कमेंट्स करण्याचा माझा समजवण्याचा अर्थ की कमेंट्स केला म्हणजे दुसरा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर
पोचेल। तर आता आपण जाणून घेऊया या भोगीच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या। तर आज आपण श्री सूक्ताचं पठण करू शकतो, पुरुष सूक्ताचं पठण करू शकतो, महालक्ष्मी अष्टकम आज आणि उद्या 11 वेळा आलेला आहे, तर याचं सुद्धा आपण पठण करू शकतो। विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार्ण मंत्र आणि स्वामी समर्थाच्या 11 माळी या 2 दिवस ह्या सुद्धा आपण पठण श्रवण करू शकतो। जेवढी आपल्याने सेवा, पूजा, पाठ, जप, तप, पुण्य, हवन होईल तेवढं आपल्याने चांगलं। जर काहीही नाही होत असलं तर फक्त हा अध्याय श्रवण करून घ्या, 1000 गायी दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। तर 13 जानेवारी सोमवार 2025 भारतीय सौर 23 पौष शके 1946 पौष पौर्णिमा उत्तर रात्री 3:56 चंदन शक्त्र अर्धा सकाळी 10:36 चंद्र राशी मिथुन उत्तर रात्री 4:18 आणि सूर्य नक्षत्र उत्तरशाळा राष्ट्रीय मिती पौष 23 शक संवत 1946 पौष शुक्ल पौर्णिमा सोमवार विक्रम संवत 2081 सौर पोष मास प्रविष्ट 30 रजब 12 हिजरी 1446 त्यानुसार इंग्रजी तारीख 13 जानेवारी 2025 सूर्य उत्तरायण दक्षिण गोल शिशुर ऋत राहू काळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे। पौर्णिमा तिथी मध्यरात्री 3:57 त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ आद्रा नक्षत्र सकाळी 10:38 त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र प्रारंभ वैधुती योग दुसऱ्या दिवशी पहाटे 4:39 त्यानंतर विषकुंभ योग प्रारंभ विष्टीकरण सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत त्यानंतर बालवकरण प्रारंभ चंद्र दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी 4:20 मिथुन राशीत त्यानंतर कर्क राशीत संचार करेल। तर अशी हे मकर संक्रांती आपल्याला या दिवशी साजरी होईल। तर आजचा शुभ मुहूर्त ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:30 पासून ते सकाळी 6:24 अत्यंत ब्रह्ममुहूर्ताची शुभ वेळ होती। विजय मुहूर्तामध्ये शुभ कार्य अतिशय करावे, या जप पठण श्रवण करावे। विजय मुहूर्त दुपारी 2:22 पासून तर 3:04 निश्चित काळ मध्यरात्री 12:09 पासून ते रात्री 1:02 गोधुली बेला संध्याकाळी 5:51 पासून ते 6:18 गोधुली बेला हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे। या काळामध्ये आपल्याला सत्यनारायण करायचं आहे। मी पण दर महिन्याला सत्यनारायण करते, तर तुम्हाला पण करायचं आहे। पौष महिन्यात जे दर महिन्याला सत्यनारायण नाही करत, पौष महिन्याचा तरी सत्यनारायण कुठल्याही शुभ दिवस करू शकता। आजचा अशुभ मुहूर्त राहू काळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत, दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत गुलिक काळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत, यमगंड अमृत काळची वेळ सकाळी 7:15 पासून ते 8:34 दुमुहूर्त काळ दुपारी 12:57 पासून ते 1:39 भद्र काळाची वेळ आहे। तर सकाळी 7:17 पासून ते 4:26 अशुभ मुहूर्त आहे। तर आपल्याला 4:30 नंतर संध्याकाळी सत्यनारायण शुभ मुहूर्तावर अमृत जी बेला सांगितली गोधुली बेला संध्याकाळी 5:51 पासून ते 6:18 गोधुली बेला संध्याकाळी हा वेळ अत्यंत शुभ आहे। तर या वेळेस आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा सुद्धा आपण करू शकता या शुभ मुहूर्तावर। तर तुम्हाला संध्याकाळी 4:30 नंतर कुठलेही शुभ कार्य करायचे आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही 5 कवड्या 5 गोमती चक्र 5 लवंग असे तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करून त्याची लाल पोटली करावी। त्यात थोडे पैशांचे शिक्के या काही बरकती असेल तुमच्याजवळ पैशा नोटा त्या तुम्ही लाल कपड्यात बांधून लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या रात्रभर राहू द्या, उद्या परत त्यांची पूजा करा। संक्रांतीचा दिवस सर्वात मोठा दिवस आहे। तर आपल्याला लक्ष्मी अष्टक श्री सूक्त काहीतरी तुमच्या मनात तुम्हाला जे श्रद्धा विश्वास असेल त्याचा 108 वेळा तुम्ही जप करावा आणि ती पोटली पॉवरफुल ऊर्जामध्ये लॉकरमध्ये स्थापित करून द्यावी। याच्याने बरकतीच राहील, वर्षभर पैसा खेचून आणणारी ही पोटली आहे छोटीशी, तर ही नक्की करावी।
तर आता आपण शिवलीला अमृताच्या 11व्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. ओम नमः शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलाचे अमृत प्राशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो. म्हणून जे नर शिवपूजनामध्ये दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात. आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे आगळे वेगळे असे महत्त्व आहे. कारण जो कोणी 1000 रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकर रूप होत असतो. त्याच्या केवळ दर्शनाने अनेक जण तरतात. 16 रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे, एक रुद्राक्ष जटेत बांधावा आणि त्यावरून रोज स्नान करावे. म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते. 12 रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावे, गळ्यात 32 रुद्राक्ष बांधावे, जटेभोवती 24, 6 रुद्राक्ष कानात बांधावे. म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो. 108 रुद्राक्षांची माळ नेहमी गळ्यात घालावी. एकमुखी रुद्राक्षाची मनोभावे नित्य पूजा करणारा अतिशय भाग्यवंत होतो. पंचमुखी, 6मुखी, 8मुखी, 14मुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो. रुद्राक्ष मण्यांनी रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो. अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांचा महिमा फार मोठा आहे. सुंदर, पतिव्रता, गोड बोलणारी स्त्री जर पूर्वजन्माची पुण्य असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते. श्रीमंत, विद्वान आणि गुणी मुलगा पूर्वजन्माचा तुमचं पुण्य संचय असेल तरच त्याला प्राप्त होतो. तसेच सर्व ज्ञानी, कृपावंत, तपाचरणी आणि शिवभक्त असा गुरु, हुशार, गुरुवर अढळ निष्ठा व श्रद्धा ठेवणारा, उदार असा शिष्य आणि समाशील असणारा पुढारी हे सारे नेहमी पूर्वपुण्यानेच लाभत असतात. सांगणाराकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकणारा श्रोता, उदार असा यजमान, कुलीन, श्रेष्ठ घराणा, जन्म, सुंदर, सुडोल आणि आरोग्य शरीर संपन्न पूर्वपुण्यानेच प्राप्त होत असते. फार फार वर्षापूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता. राजा व प्रधान दोघी सद्गुणी होते. दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती, श्रद्धा होती. भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले. राजपुत्राचे नाव होते सुधर्म, प्रधानपुत्राचे नाव होते तारक. दोघंही बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शिवभक्त होते. त्यामुळे ते एकमेकांचे मित्र बनले. लहानपणापासून त्यांची वैराग्यवती दिसून येत होती. दोघे कुमार 5 वर्षांचे. त्यांच्या माता आणि दासदासी त्यांना उत्तम वस्त्रे नेसवत, तऱ्हेतऱ्हेचे अलंकार घालीत, अत्तरे लावित असत. पण दोन्ही कुमारे सर्व काढून फेकून देत असत. आपल्या सर्व अंगाला भस्मपासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत असत. एका बाजूला एकांतात एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे. प्रधान आणि राजा हे दोघी आपल्या मुलांचे असे वागणे पाहून फार आश्चर्यचकित होते. त्यांना वस्त्रे आभूषणे का आवडत नाही हे त्यांना काही केल्या समजेना. त्यांच्या अंगाची भस्म पुसून त्यांना चांगली वस्त्रे बळबळी नेसवले, अनेक उत्तम दागदागिने घातले, तर ते कुमार सर्व आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकीत असत. राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले, मारून पाहिले, दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले, पण दोघे आपले व्रत सोडित नसत. शिवस्मरण सतत चालू ठेवीत असत. राजा आणि प्रधान दोघीही अतिशय चिंतातूर झाले होते. एके दिवशी पराशर ऋषी आपल्या सर्व गोतळसह काश्मीरला आले. पराशर ऋषी ज्ञानाचे खूप श्रेष्ठ होते. त्रिकाल ज्ञानी असे होते. श्रेष्ठ अशा वशिष्ठ मुनींचे नात होते. त्यांच्या काळात यज्ञ कार्यात राक्षस अडथळे आणि त्यांनी राक्षस छत्र केले होते. पूर्वी ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरतात त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते. त्यांच्या सानिध्यात आलेल्या सर्व प्राणी मात्रांना त्रास देत होते. म्हणून यज्ञ करून पराशर ऋषींनी सर्व राक्षसाचा नाश केला. जन्मजय राजाने सर्पयज्ञ चालवत असताना ज्याप्रमाणे आस्तिक ऋषींमध्ये पडून तो थांबवला आणि सर्व सर्पकुळाचा नाश होऊ दिला नाही, त्याप्रमाणे पुलिस्त मुनी पराशर ऋषींच्या राक्षस छत्राच्या मध्ये पडले. म्हणून पराशर ऋषींचा राक्षस यज्ञ थांबला. त्यामुळे रावण, कुंभकर्ण वगैरे सारेच राक्षस वाचले. ब्रह्मदेवावर राग करून जेव्हा विश्वामित्रांनी आपली प्रतिसृष्टी निर्माण केली तेव्हा पराशर ऋषींनी त्या बलाढ्य प्रतिस्पर्धेला अतिशय जर्जर केले. असे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले. पराशर ऋषींचा नातू शबयोगेंद्री भद्रसेन राजाचा कुलगुरू होता. ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी कळताच राजा व प्रधान धावत त्यांना सामोरे गेले. ऋषींची यथासांग पूजा करून सर्वांना वस्त्र अलंकार देऊन मोठ्या मानाने त्यांना आपल्या घरात आणले. नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले, मुनिराज, आमचे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरसक्त आहेत. त्यांना चांगले अलंकार का आवडत नाही? रुद्राक्ष आणि भस्मलेपन मात्र अतिशय आवडते. दोघे नेहमी एकांतात बसतात. दांडगाई अजिबात करीत नाही. राजविलास त्या दोघांना आवडत नाही. हत्तीच्या सजवलेल्या सुंदर अशा अंबारीत ऐटीत बसायला आवडत नाही. अशा तऱ्हेने वीरशक्तीने शिवभक्ती केली तर मग आमच्यानंतर पुढे राज्य कसे करतील, आम्हाला फार फार काळजी पडली. तेवढ्यात राजांनी प्रधानांचे दोन्ही कुमार तेथे आले. पराशर गुरूंनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले. तळपडणाऱ्या चंद्र सूर्याप्रमाणे दोघे खूप तेजस्वी दिसत होते. पराशर ऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले आणि ते राजाला म्हणाले, हे दोघे असे वीरसक्त आणि शिवभक्त का आहेत ते तुला सांगतो ते ऐक.
फार फार वर्षापूर्वी तू या काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते. त्या नगरात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती. महानंदा दिसायला अतिशय सुंदर होती. प्रत्यक्ष मदन सुद्धा तिला पाहून वेळावेल अशी तिची काया खूप नाजूक अतिशय डोलदार होती. तिची आई आणि भाऊ असे दोघं जण तिच्याजवळ राहत असत. तिचे हिरे माणिक लावून बनवलेली शय्या, सुंदर सजवलेला पलंग, त्यावर अत्यंत मुलायम राजशय्या चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाश त्यावर सांडलेला अशी सुंदर होती. तिचे गाई गोठे गुराणे गच्च भरलेले होते. दारात उत्तम प्रतीचे हत्ती झुलत होते. तिच्या गायनाने किन्नर सुद्धा थक्क होऊन स्वस्थ बसत होते. तिची नित्यकला पाहून सर्व राजे माना डोलावून दाद देत असत. तिच्याशी एकदा तरी रती क्रीडा करायला मिळावी, तिचा समाज थोडा वेळ का होईना मिळावा, यासाठी मोठे मोठे राजे लोक तिच्या दारी तिष्ठत बसत असत. महानंदा वेश्या असूनही अतिशय पतिव्रता वृत्तीची होती. एकदा का तिने एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा एक दिवस पुरा होईपर्यंत प्रत्यक्ष इंद्रालाही वश होणे शक्य होत नसे. भगवान शंकराची निसीम भक्त होती. तिचा स्वभाव अतिशय दानशूर आणि खूप खूप उदार असा होता. सोमवार, प्रदोष, शिवरात्री ही व्रते ती नेहमी मनापासून नियमितपणे करीत असे. आपल्या घरी अन्नछत्र चालवीत असे. रोज लक्ष बिल्वपत्रांनी ती शंकराची पूजा करीत असे. ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करीत असे. दारी आलेला याचक जे काही मागेल ते महानंद त्याला देत असत. श्रावण मासात कोटीलिंग करून घेत असे. या महानंदाने आपल्या घरी एक कोंबडा आणि माकळ पाळले होते. त्यांच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्ष माळा घालून ती त्यांना नित्य करायला शिकवीत असे. तिची जी नित्यशाळा केलेली होती त्यात तिने सुंदर शिवलिंग स्थापले होते. या दोघांना ती नेहमी शिवासमोर बांधून ठेवीत असत. ब्राह्मणपुरात सांगत त्यावेळी दोघं जण लक्ष देऊन ऐकत असत. मग त्यानंतर महानंदा या दोघांना सोडून देत असत. आपण स्वतः भान हरपून शंकरासमोर नित्य करीत असे. कुकुट आणि मरकट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे. त्यांच्या दोघांच्या गळ्यावर कपाळावर ती प्रेमाने नित्य नियमितपणे भस्म चर्चित असे. याप्रमाणे महानंदे बरोबर या दोन्ही प्राण्यांनाही आपोआप शिवभजन घडत होते. एक दिवस सदाशिव स्वतः महानंदेचे सत्व बघण्यासाठी तिची पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी नंदीगाम ग्रावी आले. यासाठी त्यांनी रूप बदलले आणि सौदागराचा वेश धारण करून शंकर महानंदेच्या घरी गेले. सौदागराच्या रूपातील शंकराचे रूप पाहून महानंद अगदी पार वेळवले. तिने सौदागराला घरात बोलवले. सौदागराच्या आदराने चौकशी करून तिने त्याला आपल्या मंचकावर अतिशय प्रेमाने हात धरून बसवले. सौदागराच्या एका हातात एक अतिशय बहुमूल्य सुंदर असे रत्न कंकण होते. इतके तेजस्वी होते की वस्तू पृथ्वीवर तयार झालेली नाही, कोणाही पाहणाऱ्याच्या लक्षात येत होते. महानंदा त्या कंकणाकडे पाहत होते. तिच्या मनातील भावना बरोबर ओळखून सौदागर रूपी शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घातले. त्याबरोबर ते अतिशय आश्चर्य व हर्ष झाल्याने म्हणाली, तुम्ही मला हे पृथ्वी मोलाचे कंकण दिले आहे. मी ही 32 लक्षणी पद्मिनी आहे. मी तुमचा 3 दिवसासाठी स्वीकार केला आहे. आता 3 दिवस मी फक्त तुमचीच आहे. तुम्ही असेपर्यंत 3 दिवस मी अन्य कुणाकडेही अजिबात लक्ष न देता पतिव्रते सांभाळे. सौदागर तिला हो म्हणाला. मग त्याने आपल्या जवळील तेजस्वी दिव्यलिंग काढले, समोर ठेवले. हे लिंग पाहतात जय जय चंद्रमुळी असे म्हणत महानंदा भजनात पूजनात स्मरणात दंगून गेले. या लिंगावरून अशी कोटी कंकणे वळून टाकावीत असे तिला वाटले. सौदागर तिला म्हणाला, महानंदा, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे, तेव्हा तू हे अतिशय नीट सांभाळले पाहिजेस. हे जर भंगले किंवा जळाले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करीन, तेव्हा हे तू अतिशय नीट जपून ठेव. महानंदेने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशाळेत सौदागराचे दिव्य लिंग असे नेऊन ठेवले आणि ते अत्यंत लाडिवाळपणे सौदागराला म्हणाली, स्वामी, 3 दिवस जसे आपल्यासाठी शरीराचे आरक्षण केले तसे हे दिव्यलिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवेन. हे पा, माझ्या नित्यशाळेला हे तेथे माझे रक्षक कुकुट व मरकट आहेत, हे सांभाळते. हे लिंग सौदागर आणि महानंदा दोघे मंचकावर झोपले. तेवढ्यात तिची परीक्षा पाळण्यासाठी शंकराने अग्नीला महानंदेच्या नित्यशाळेत आग लावण्याची आज्ञा दिली. नित्यशाळेला आग लागली. सगळीकडे आग 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 अशी आरडाओरडा सुरू झाली. धावपळ सुरू झाली. शेजारचे लोक धावत नित्यशाळेपाशी येऊ लागले. सौदागराने अत्यंत सुखात गाळ झोपलेल्या महानंदेला हलवून उठवले व सांगितले, महानंदे, जागी हो, आपल्या घरात कुठंतरी आग लागली आहे. महानंदा जागी झाली. पाहते तो काय, आपल्या घरातूनच आगीच्या ज्वाळा निघत आहे. तिने पाहिले आपल्या नित्यशाळेला आग लागली आहे. तिच्या लक्षात आले तशा आगीत ती नित्यशाळेच्या आत शिरली. कोंबडा आणि माकड यांचे दोरे सोडले. त्याबरोबर ते पटकन रानात पळून गेले. अग्नीने ती सर्व नित्यशाळा पूर्णपणे जाळून टाकली आणि मगच तो शांत झाला. सौदागराने महानंदेला विचारले, महानंदे, माझे दिव्यलिंग सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेस ना? तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना?
हा प्रश्न ऐकताच महानंदा अतिशय घाबरली. आपण सौदागराचे दिव्यलिंग नित्य शाळेतच ठेवले होते हे तिला आता चांगलेच आठवले आणि ते एकदम शोक करू लागले. सौदागर म्हणाला, आज दुसरा दिवस आज आणि माझे आत्मलिंग जाऊन भस्म झाले आणि मी तुला आधीच सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करेन. आता तुझ्या चुकी करता मी प्राण देतो. असे म्हणून त्याने गावाबाहेर मोठी चिता पेटवली. दडदडून पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घातल्या आणि ओम नमः शिवाय असे म्हणून सौदागररूपी शंकरांनी अग्नीत उडी टाकली. महानंदा अतिशय व्यतीत अंतकरणाने सर्व पाहत होती. सौदागराने अग्नीत उडी टाकल्यावर तिने मनात निश्चय केला की 3 दिवसासाठी या सौदागराला स्वीकारले होते. म्हणजे या 3 दिवसासाठी मी त्याची पत्नी होती. तेव्हा पती निधनानंतर पत्नीने सहगमन करावे हा शास्त्रार्थ आहे. असा विचार करून मग या गावातील ब्राह्मणांना आपली सर्व संपत्ती दान केली. अश्वशाळा, हत्तीशाळा, घर इत्यादी सर्वांचे दान तिने केले. मग स्नान केले. हर हर गंगे करून स्नान केले. महानंदेने आपल्या सर्व अंगावर भस्म लावले. रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घातल्या. हर सांब सदाशिवाय नमः या नामाचे तिने ध्यान केले आणि तिने त्या अग्नीत उडी टाकली. अशा रीतीने महानंदा सौदागराबरोबर सती गेली. त्याबरोबर इतका वेळ धडधडणारा अग्नी एकदम शांत झाला. क्षितिजावर एखादा सूर्य उगवावा तसे भगवान शंकर त्या अग्नीमधून प्रकट झाले. मस्तकावर धारण केलेला जटाचा भार, कपाळावरचा तिसरा नेत्र लाल लाल होऊन चमकणारा, माथ्यावर धारण केलेले अतिशय शीतल असे गंगेचे झुझू वाहणारे पाणी, मस्तकावर भिलसणारी शांतपणे प्रकाशणारी चंद्राची कोर, नीळकंठ हातात नेहमीच त्रिशूळ, सर्व अंगावर भस्माचे लेपन, वाघाचे कातळे नेसून हत्तीचे कातळे आपल्या अंगावर पांघरून म्हणून घेतले, गळ्यात असंख्य नरमुंडाचे हार घातले, सर्व अंगावर साप खेळवणारे अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले आणि आपल्या 10 हातांनी त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी वरच्यावर झेलले. भगवान शंकर महानंदेला म्हणाले, महानंदे, सौदागराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली होती. तू त्यात पूर्ण खरी उतरलीस. तुझे पतिव्रते आणि तुझी माझ्यावरची भक्ती यावर मी प्रसन्न झालो आहे. तेव्हा हवे ते वर माग. तेव्हा महानंदा म्हणाली, महादेवा, या सर्व नंदीगाम नगराचा आपण उद्धार करा आणि मला आपल्या पायाजवळ कायमचे स्थान द्या. शंकरांनी तिला तथास्तु म्हटले व तिला शिवलोकी नेण्यासाठी आपल्या शिवगणाने युक्त असे दिव्य विमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले. मग नगरातील सर्व प्राणी मात्रांसह आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन महानंदा विमानात बसली. अशा तऱ्हेने नंदीगाम गावातील या सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदेमुळे झाली. जेथे कधीही कोणता रोग नाही, कसलेही दुःख नाही, तहान भूक सुद्धा लागत नाही, काम, क्रोध, दंड, दुःख याचा जाच नाही, साधे पाणी अमृतासारखे अतिशय गोड लागते, जेथे इच्छेला येईल त्याचा लाभ होतो. अशा कधीही नाश न पावणाऱ्या ठिकाणी सती पतिव्रत अशा महानंदेला स्थान मिळाले. महानंदीची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला, हे मुनिवर, आपण मला महानंदीची गोष्ट सांगितली चांगले, पण आमच्या मुलांच्या वागण्याबद्दल नाही सांगितले काही. पराशर ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले, राजा भद्रसेना, हे तुमचे 2 पुत्र म्हणजे मागच्या जन्मेचे महानंदेने पाळलेले कुकुट व माकड आहेत. त्यांनी त्या जन्मी केलेल्या शिवपूजनामुळे त्यांना राजपुत्र आणि प्रधानपुत्र असे उत्तम जन्म मिळाले. हे पुढे न्यायाने खूप वर्ष राज्य करतील, प्रजेला शिवभजनात लावतील, तुमचा उद्धार करतील. हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघीही पराशर ऋषींना भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार घालून म्हणाले, गुरुदेव, आम्ही धन्य झालो आहोत. अशा सुपुत्राचे आम्ही जनक आहोत. याचा आम्हाला आता खरोखरच अभिमान वाटतो. पण आपण त्याच्या मागील जन्माची कथा आम्हाला ऐकवली, पण त्यांचा भविष्य काळ काय आहे, यापुढे हे किती वर्ष राज्य करतील, त्यांचे आयुष्य किती हे कृपा करून आम्हाला सांगावे. आम्हाला हे एकुलते एक पुत्र असल्याने आमचा सगळा जीव त्यांच्यातच गुंतलेला आहे. मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून स्वस्थ बसले. ऋषींना असे बसलेले पाहून राजा म्हणाला, ऋषीवर, आपण शांत का? काय आहे आमच्या मुलाचे भविष्य? जे असेल ते ऐकण्याची आमची तयारी आहे. नंतर गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले, राजा, मी सांगतो ते ऐकून तू व तुझी सर्व सभा लगेच दुःख सागरात बुडून जाल याची मला पूर्ण कल्पना आहे. पण मला कळणारी सत्य गोष्ट सांगणे मला भाग आहे. खोटे सांगितलेस तर माझ्या ज्ञानास कमीपणा येईल, माझ्या साधनेस दोष लागेल आणि म्हणून मला सत्य तेच सांगितले पाहिजे. ऋषीवर्य, आपण आम्हाला स्पष्ट सांगावे अशी आमची विनंती आहे. भद्रसेन राजा म्हणाला, राजा, तुझ्या मुलाला आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याच्या विधिलिखिताप्रमाणे आजपासून 7व्या दिवशी याच वेळेला तो मरण पावेल. पराशर ऋषींचे वचन उद्गारले. असे उद्गारताच बरोबर, हे वचन ऐकताच बरोबर राजा भद्रसेन आपल्या मुलाचे असे मरण पावेल 7 दिवसात हे ऐकता बरोबर राजा भद्रसेन बेशुद्ध पडून गेला. सर्वांच्या अंतकरणाने शोकाने अतिशय विदीर्ण झाले. अंतपुरात, राणी वशात, तर आकाशाला
फाडून टाकेल असा आक्रोश अगदी सुरू झाला. पराशर ऋषींनी राजाला सावध केले. सावध झाल्यावर राजाने विचारले, ऋषीवर यावर उपाय आहे का? असेल तर मला सांगा, मी तो करीन. राजाचे रुदन ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले. हे नृपश्रेष्ठा, हे राजा, अरे तूच धीर सोडलास तर प्रजेने काय करायचे? नृपश्रेष्ठा, राजा, तू असा धीर सोडू नकोस. ही पंचमहाभूते नव्हती, ज्यावेळी काहीच नव्हतं, ज्यावेळी चंद्र सूर्य नव्हते, ही सारी माया नव्हती, त्यावेळी सर्व ब्रह्मांड फक्त शिवाने व्यापलेले होते. त्यांच्या एका हुंकाराने अहम ब्रह्म म्हणून जागृत अवस्था आली. हा ध्वनी म्हणजे माया निर्माण झाली. तसेच या विश्वात आपणात दिसणारे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छाने निर्माण झाले आहे. त्याने आपल्या सत्वाशाने विष्णू, रजाशाने ब्रह्मदेव आणि तमाशाने रुद्र निर्माण केला आहे. नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, मला त्याचे काहीही ज्ञान नाही. सृष्टी कशी निर्माण करता हे मला काहीही ज्ञान नाही. मी अज्ञानी आहे. म्हणून मला उपदेश करून त्या संबंधीचे काही ज्ञान द्यावे. मग शंकरांनी त्यांना चारी वेदांचा उपदेश केला आणि चारी वेदांचे सार म्हणजे हा रुद्र अध्याय आहे असे सांगितले. या अध्यायात प्रत्यक्ष मी आहे. या अध्यायात सांगितलेल्या ज्ञानाहून संपूर्ण ज्ञान अगदी खरे आहे. दुसरीकडे काहीही नाही. हा अध्याय रुद्र अध्याय म्हणजे प्रत्यक्ष शंकर आहे असे समजावे असे महेशाने स्वतः सांगितले. हा रुद्र अध्याय जो कोणी मनापासून आणि पूर्ण भक्तिभावाने वाचतात किंवा ऐकतात किंवा कोणाला सांगतात, त्यांचे दर्शन घेतल्याने इतर व्यक्तीसुद्धा उद्धारून जातात त्यांचे दर्शन घेतल्या मात्र. मग ब्रह्मदेवांनी प्रत्यक्ष शंकराकडून घेतलेला आपल्या 7 मानसुपुत्रांना हा रुद्र सांगितला. तेथून अत्यंत तपस्वी, ज्ञानी, श्रेष्ठ अशा ऋषींच्या मुखातून स्वर्गातून हा पृथ्वी तलावावर हा अध्याय आलाय. जो या अध्यायाचे अत्यंत मनापासून पारायण करतो, श्रवण करतो, पठन करतो, त्याच्या दर्शनाने तीर्थसुद्धा अधिक पावन होऊन जातात. स्वर्गातले देवसुद्धा अशा व्यक्तींचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होत असतात. असा हा रुद्राचा महिमा आहे. असा हा रुद्राचा 11वा अध्याय आहे. हा रुद्र महिमा, ज्यावेळी या अध्यायाचा महिमा फार वाढला होता त्यामुळे यमपुरीमध्ये सुद्धा फार ओस पडली होती. यमदूतांना या पृथ्वीवर काही काम नव्हते. अशा तऱ्हेने यमपुरीत ओस झाली. स्वर्गाचे काही खरे नाही, कारण येथे भयंकर गर्दी होईल. त्यामधून देवतांनी आव्हान निर्माण होऊ शकेल. म्हणून पृथ्वीवर स्थिती तशीच राहण्यासाठी मग यमाने अभक्तीने नास्तिकतेला या पृथ्वीवर पाठवले. तिच्या सांगण्यावरून या अध्यायावर येथील काही कुतुकवादी वाद घालू लागले. अभक्ती व नास्तिकतेने लोकांच्या मनातील मत्सर वाढवला. त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले. अति महानरकात जाऊन पडले. यमाने सेवकांना सांगितले, जो कोणी शंकराचा थोडासुद्धा द्वेष करेल आणि करत असतील त्यांचे आयुष्य कमी करा. त्यांना सारखा खूप त्रास द्या. जे कोणी शिव मोठा, विष्णू लहान, विष्णू मोठा, शंकर लहान भेदाभेद बी मानतील त्यांना मागे पुढे न पाहता खुशाल कुंभी पाकात नरकात घाला. ज्यांना हा रुद्र अध्याय अजिबात आवडत नाही त्यांना खुशाल कुंभी पाकात फेकून द्या. आणि या रुद्र अध्यायाची मनापासून या भक्तिभावाने जो कोणी श्रवण पठन करेल, या अध्यायाचे पारायण करेल, त्या पारायण करणाऱ्याचे आयुष्य वाढवा, दीर्घ आयुष्य करा, अखंड सौभाग्याची प्राप्ती करा, धनसंपदा भरपूर द्या असे सांगितले स्वतः शिवाने. म्हणून हे राजा, आता नियमितपणाने तू रुद्र अध्यायाची पारायणे कर. शिवावर जलाभिषेकाची सतत धार धर, म्हणजे तुझे जे येणारे संकट आहे ते टळेल. किंवा आपल्या इथेच तुझ्या घरी शतघटाची स्थापना कर. दिव्य वृक्षाची पाने आण. त्या घटातील सर्व पाणी मंत्राने पवित्र कर. त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल. रोज रुद्र अध्यायाची 10,000 आवर्तने कर. याप्रमाणे सतत 7 दिवस तू आवर्तने कर, म्हणजे तुझे संकट एकदम टळेल. तुझ्या मुलाचा जो मृत्यूकाल आलेला आहे तो मृत्यूकाल टळेल. त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल. भद्रसेनाने मग राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषींचे पाय धरले आणि म्हणाले, मुनिराज, आपण तर ऋषी श्रेष्ठ आहात. काळ, मृत्यू, भय आणि शोक यापासून तुमच्यासारख्या गुरुशिवाय माझे कोण रक्षण करणार आहे? तुम्हीच मला या माझ्या मुलाच्या मृत्यूगंडापासून, या संकट निवारण्यापासून काहीतरी मार्गदर्शन केले आहे. तेव्हा तुम्हीच हे ताबडतोब करावे. पण आपण आचार्य होऊन हा अभिषेक 10,000 आवर्तने करावीत. ही माझी प्रार्थना आहे की तुम्हीच 10,000 आवर्तने करा. तुम्ही 10,000 वेळा हा अध्याय वाचा, हा अध्याय श्रवण करा. तुम्ही 10,000
10,000 वेळा आवर्तने करा, पारायण करा आणि तेव्हाच तुम्ही मुख्य याचे आचार्य सुद्धा तुम्हीच व्हा आणि म्हणून ही कामे तुम्ही करावी असे राजाने, भद्रसेन राजाने ऋषींना सांगितले. पराशर ऋषींना. तुमच्याबरोबर ऋषीमुनी तर आहेतच, सांगाल तेवढे आणखी अजून बोलावून आणतो. आपण लगेच या 10,000 आवर्तनं, 10,000 पारायणाला लगेच सुरुवात करूया, आरंभ करूया, प्रारंभ करूया. मग राजा भद्रसेनाने 1000 ब्राह्मणांना बोलवले. 1000 ब्राह्मणांना बोलवून प्रत्येक ब्राह्मणांना उत्तम प्रकारचे, प्रत्येक ब्राह्मण जे होते ते उत्तम प्रकारचे शिवभक्त होते, विद्वान होते, सदाचारी होते, परधन आणि परश्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती, लालसा नव्हती. पापाचा पैसा मिळवणारे मुळीच नव्हते. आकाशातून भरगाव वेगाने जाणारा सूर्याचा रथ सुद्धा शाप देऊन थांबू शकतील असे त्यांचे तपसामर्थ्य एवढे होते. ज्ञानाने प्रत्यक्ष शंकराला कैलासावरून खेचून घरात आणतील एवढा त्यांचा प्रभाव होता. असे 1000 ब्राह्मण आल्यानंतर 1000 घटांची पराशर मुनींनी स्थापना केली. तीर्थक्षेत्राचे अत्यंत पवित्र नद्यांचे पाणी त्या कलशामध्ये भरले. शुभ अशी आंब्याची ताजी पाणी प्रत्येक घटात, प्रत्येक कलशात घातली. सर्व तयारी पूर्ण होताच रुद्रघोष सुरू झाला. शिवनामाचा गजर सारखा रात्रंदिवस 7 दिवस सतत चालू होता. 7 दिवस या अध्यायाचे सतत पारायण चालू होते. दिवस रात्र 10,000 त्यांना 10,000 वेळा या अध्यायाचे पारायण करायचे होते. तर रात्रंदिवस 10,000 वेळा या अध्यायाचे पारायण चालू होते. अशा तऱ्हेने पूर्ण झाले. 7 दिवस झाले आणि 7 दिवस अशा तऱ्हेने ह्या अध्यायाचे 10,000 वेळा पारायण पूर्ण झाले. 7व्या दिवशी पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण घेण्यासाठी भद्रसेन राजाच्या घरी आले. त्या बाळाची मृत्यूवेळ आली. सुधर्म बेशुद्ध होऊन पडला. हृदयाची स्पंदन, त्याचे हृदय बंद पडले. एक घटका संपली. 1 तास संपला. त्या मुलाचं हृदय बंद पडलं. 1 तास संपला. राजा भद्रसेन पुत्राची अशी अवस्था पाहून मनात अतिशय व्याकुळ झाला होता. नंतर पराशर ऋषींनी स्थापन केलेल्या 10,000 आवर्तने केलेले होते आणि 10,000 त्यांनी कलश स्थापना केलेली होती. तर त्या 10,000 कलशातून पवित्र पाणी, त्या कलशातले पवित्र पाणी अत्यंत त्याच्यातले त्या घटातले वृद्धोदक बाळाच्या अंगावर ते पाणी शिंपडले. त्याबरोबर हळूहळू बाळ शुद्धीवर आला. त्याने आपले डोळे उघडले आणि उघडून पाहिले. अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू गळू लागले. सुधर्म उठून बसला. तेव्हा पराशर ऋषींनी राजाला म्हणाले, पराशर ऋषी राजाला म्हणाले, राजा आपण जिंकलो. बाळाची मृत्यूवेळ टळून गेली. पहा तो उठून बसला. मग त्यांनी सुधर्माला विचारले, तू 1 तासापासून तुझे हृदय बंद होते. काय घडले होते तुला आठवतं का? तुझ्याबरोबर काय झालेलं होतं की तू 1 तासात तू पूर्ण म्हणजे मृत्यूगंडामध्ये तू प्रत्यक्ष होता आणि 1 तासपर्यंत तुझ्यामध्ये काहीच प्राण नव्हते. 1 घटकापर्यंत 1 तासापर्यंत मृत्यूयोगामध्ये तू पडलेला होता. तर तुला काही आठवतं का त्या 1 तासात तुझ्याबरोबर काय झालं? हो, मुलाने सांगितलं. हो, चांगले आठवतं. नवे ते दृश्य, जे दृश्य मी पाहिलेले नव्हते ते दृश्य अजून सुद्धा माझ्या डोळ्यापुढे येत आहे. एक भयंकर पुरुष होता. तो माझ्याजवळ आला. त्याचे लांब लांब सुळे तोंडाबाहेर आलेले होते आणि त्याचे डोळे अग्नीसारखे अगदी लाल होते. जटा त्याने वर बांधलेल्या होत्या. कपाळाला त्याच्या शेंदूर फासला होता. तो अगदी माझ्या जवळ आला. माझ्या दंडाला त्याने घट्ट पकडले. असा हा भयंकर पुरुष मला धरून नेत होता. तेवढ्यात 4 अत्यंत तेजस्वी पुरुष तेथे धावत आले. त्यांनी व्यागांबर नेसलेले होते. गळ्यामध्ये साप होते. अंगाला भस्म फासलेले होते. त्यांच्या हातात लखलखीत शस्त्रे होती. त्रिशूल होता. त्यांनी मला त्या भयंकर पुरुषापासून मला सोडवले आणि त्या भयंकर पुरुषाला त्या 4 पुरुषांनी मारत मारत घेऊन गेले. आणि सुधर्म राजपुत्राने सांगितले, शंकराची रुद्र महात्म्याची प्रचिती सर्वांनी अशी पाहिली आणि सुधर्म राजपुत्राने असे सांगितले की त्या 4 पुरुषांनी मला त्यांच्यापासून सोडवले आणि त्या पुरुषाला ते यमराजाला मारत मारत घेऊन गेले असे सुधर्माने सर्वांना सांगितले. अशी ही शंकराची रुद्र महात्म्याची प्रचिती होती. ती सर्वांनी पाहिली. त्याबरोबर राजा भद्रसेनाने सर्वांनी शंकराचा जय जयकार केला. सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले. स्वर्गातून देवांनी सुद्धा हे दृश्य पाहत होते. सर्वांनी सर्वांवर पुष्पवृष्टी केली. मंगलवाद्य वाजू लागले. नंतर भद्रसेनाने पुन्हा परत एक होम केला. 10,000 आवर्तने 10,000 वेळा या अध्यायाचे पारायण केले तरी आपला मुलगा जिवंत झाला. त्यानंतर राजाने पुन्हा
पुन्हा एक होम केला. अतिशय आनंदाने अनेक उत्तमोत्तम चांगले चांगल्या वस्तू ब्राह्मणांना अर्पण केल्या. सर्वांना उत्तम पंचपक्वानांचे जेवण घातले. आपले भांडार हुगळून आपला मुलगा जिवंत झाला म्हणून मनसोक्त दान दिले आणि आलेले सर्व याचक तृप्त झाले. त्याच वेळी दुधात साखर पडावी, सोन्याला सुगंध यावा, त्याचप्रमाणे एक फार मोठा योग आला. देवर्षी नारद त्यावेळी अचानक होऊन मंडपात अवतरले. नारायण नारायण म्हणत देवर्षी नारद त्या मंडपात अवतरले. त्यांना तेथे आलेले बघताच कुंडातून सुद्धा होम केलेला होता, तर कुंडातून प्रत्यक्ष अग्नी सुद्धा नारायणला बघून बाहेर आले. त्यांच्या दर्शनासाठी अग्नी बाहेर आला. पराशर ऋषी, भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारद मुनींना अत्यंत आदराने नमस्कार केला. राजाने व सर्वांनी नारद मुनीची षोडोपचारे यथापूजी केली. षोडोपचारे पूजा केली. नारद मुनी म्हणाले, मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये शंकराचे 4 दूत पाहिले. मृत्यूला ते बांधून नेत होते आपल्याबरोबर. मी चौकशी केली की हा मृत्यूचा जो आहे, तुम्ही मृत्यूला बांधून नेत आहे आपल्याबरोबर, तर हे कोणाचा मृत्यू तुम्ही बांधून नेत आहे? ते म्हणाले, राजाच्या पुत्राचा हा मृत्यू आहे, त्याला आम्ही बांधून नेत आहे. मी चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा, तुझ्या पुत्राचा जो मृत्यू योग आहे तर त्या 4 पुरुषांच्या हातात होता. तुझ्या पुत्राचा मरण चुकले आहे असे मी ऐकले आहे. तर रुद्र अनुष्ठान करून तू फार फार धन्य झाला आहेस राजा. तू या अध्यायाचे रुद्र अनुष्ठान केले, 10,000 वेळा तूने आवर्तने केले, म्हणून तुझ्या पुत्राचा जे योग आहे मृत्यूगंड तो टळला आणि त्याला दीर्घायुष्याची प्राप्ती झाली. म्हणून राजा, तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे रुद्र अनुष्ठान करून. तू फार फार धन्य आहेस. तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने स्वतः वीरभद्राला पाठवले होते आणि स्वतः शिव त्याचे रक्षण करत होते. माझ्या देखतच त्यांनी स्वतः मृत्यूला विचारले. त्याने स्वतःच मृत्यूला विचारले, कोणाच्या आज्ञेने तू भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आणलेस? त्याला तर आणखी 10,000 वर्षाचे आयुष्य होते. तो सार्वभौम राजा होईल. शिवमहिमा तुला ठाऊक आहे ना, मग तुझी मर्यादा सोडून तू अशा प्रकारे वागलास काय? तेव्हा मृत्यूने उत्तर दिले, क्षमा करावी मला महाराज, पण मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज भद्रसेनाची पत्रिका होती ना, तर त्यामध्ये स्पष्टपणे 12व्या वर्षी त्याच्या पत्रिकेमध्ये मृत्यूगंड होता. ते माझे प्रत्यक्ष पाहण्यात आले, म्हणून माझ्या हातून हा अपराध झाला असे यमदेवताने सांगितले. मग त्याच्या हातून घडलेल्या या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेले यमाने शंकराचे स्तवन केले. न कळत आपल्या हातून अपराध झाला त्याबद्दल क्षमा केली असे पुन्हा पुन्हा विनवले. नारदाच्या अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीनतेने भक्तिभावाने पुन्हा लोटांगण घातले. मुलाचा मृत्यूचा योग टळलेल्या झालेल्यामुळे अतिशय आनंद प्रित्यर्थ त्या पित्याने अजून आणखी 1000 रुद्र अभिषेक केला आणि मोठा उत्सव केला. अशा तऱ्हेने 100 रुद्र केले की तो पुरुष शतायुष्य होतो. 100 वेळा जर हा अध्याय ऐकला, श्रवण केला, कोणाला सांगितला तर तो पुरुष शतायुष्य होतो. आणि हा रुद्र महात्म्याचा अध्याय 1 वेळा सुद्धा वाचला, ऐकला तरी तो माणूस शिवरूप होऊन जातो आणि तो तेथेच त्याच्या जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होऊन जातो. नंतर नारद मुनी गुप्त झाले. भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले. नंतरच त्याने अत्यंत आदराने त्यांना निरोप दिला. हे आख्यान जे वाचतील, ऐकतील, कोणाला शेअर करतील, कोणाला सांगतील ते अतिशय दीर्घायुष्य होईल, उत्तम सद्गुणी संतती भरपूर प्रमाणात लाभेल. ब्राह्मणांना 1000 गायी दान केल्याचे पुण्य हा अध्याय वाचला किंवा ऐकला किंवा कोणाला शेअर केला तर ब्राह्मणांना 1000 गायी दान केल्याचे पुण्य हा अध्यायाला मिळेल. या अध्याय वाचणाऱ्याला, ऐकणाऱ्याला, शेअर करणाऱ्याला मिळेल, त्या माणसाला मिळेल. महापापे चटकन त्याची तुरंत नाहीसे होतील. हा अध्याय दिवसातून 3 वेळा जर वाचला तर त्याच्यावर आलेली महाभयानक मृत्यूगंड टळेल. कलयुगात शिवकीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे. तर हा अध्याय 3 वेळा ऐकणाऱ्याला चटकन त्याची पूर्ण पापे नायशी होऊन मनातील इच्छा कामना पूर्ण होतील. त्यांच्या मुलांना दीर्घायुष्याची प्राप्ती होईल, अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल, त्याच्या घरी महालक्ष्मीचा वास राहील असे सांगितल्याने पुढे भद्रसेन राजाने सुधर्मपुत्राला आपले राज्य दिले. तारकाला राज्याचे प्रधानपद दिले. प्रधानांसह राजा वानप्रस्थाचा स्वीकार करून तप करण्यासाठी वनात निघून गेला. शंकराने आपले दिव्य विमान पाठवून त्या दोघांना स्वर्गात नेले. ते दोघे
तेथे विष्णू ब्रह्मदेव यांच्या राज्यात काही दिवस शेवटी राहून शिवस्वरूपात विलीन झाले. हा 11वा अध्याय म्हणजे प्रत्यक्ष 11 रुद्र आहेत. हा अध्याय भक्तिभावाने नेहमी ऐकला म्हणजे 11 रुद्र आपल्यावर प्रसन्न होतात. मनामध्ये कुठलेही इच्छिलेले फळ आहे तर ते पूर्ण होते. मृत्युंजय जप आणि रुद्रानुष्ठान जो कोणी करतो त्याला कसल्याही प्रकारची ग्रहपीडा पिशाचपीडा रोगपीडा कधीही बाधत नाही. जो या अध्यायाला खोटे आहे असे म्हणेल तो अतिशय अल्पायुष्य होईल. अशा माणसाची संगतही कधी धरू नये. त्याला कायमचे वाईट टाकावे. विष खाणाऱ्याच्या पंक्तीला बसून जेवले तर जेवणाऱ्याला सुद्धा मृत्यू येणार. म्हणून अशा नास्तिकेची संगत अजिबात धरू नये. सर्वांना शिवलीला अमृत वाचणे ज्यांना अजिबात शक्य नसेल त्यांनी हा एक रुद्राचा अध्याय जरी वाचावा. या अध्यायाचे पारायण करणाऱ्याला रोज रुद्र केल्याचे पुण्य मिळते. त्याच्या घरी अतिशय नेहमी आनंद भरलेला असतो. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर सांब सदा शिवाय. नमा नमः पार्वती पते. हर हर महादेव शंभू. उमा महेश्वराय नमो नमः. श्री सौराष्ट्र सोमनाथंच. श्री शैल्ये मल्लिकार्जुन. उज्जैनियम महाकाल ओंकार ममलेश्वर. परल्यां वेदनाथंच. डाकिनियम भीमशंकरम. सेतुबंदे तु रामेश्वरम. नागेश्वम दारुकाबने. वाराणसी विश्वेश्वम. त्र्यंबकम गौतमी तटे. हिमालये तु केदार. कृष्णेश्वर शिवालय. एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्त पठेत् नर. सप्तजन्म कृतं पाप स्मरण विनयेष्यति. नमः पार्वती पते. हर 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 महादेव शंभू. तर मित्रांनो असा हा शिवलीला अमृताचा 11वा अध्याय होता. अगदी मनापासून वाचते मी. दररोज प्रदोष कालावर या अध्यायाचं मला आठवणच राहते. दरवाजाला दिवा. दररोज दुधाने अभिषेक करते. चांदीची वाटी, चांदीची प्लेट, चांदीचा कळसा, चांदीचा ग्लास, चांदीचा चम्मच, संपूर्ण चांदीची शिवलिंग, चांदीचं बेलपत्र, संपूर्ण मीने चांदीचं हे संपूर्ण करून घेतलेलं आहे. तर प्रदोष कालाला खूप छान वाटतं ही पूजा करावी. कारण प्रदोष कालामध्ये साक्षात कुबेर भगवान, यक्षपती, 33 कोटी देवी देवता शिवलिंगवर अवतरलेले राहतात. आणि त्याशिवाय शिव पार्वती प्रदोष कालावर नंदीवर बसून भ्रमणाला निघलेले राहतात. आपल्या दरवाजाला दिवा छान, आपलं मन प्रसन्न, आपल्या घराची पॉझिटिव्ह ऊर्जा, आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी शिवाला प्रार्थना. साक्षात शिव तिथे समोर उभे राहतात. फक्त आपण त्या शिवामध्ये लीन राहायला पाहिजे पूजा करताना. तुमच्याजवळ पान आहे, फूल आहे, काय आहे त्याला काही नाही. जर राहिलं नाही राहिलं, माझ्याजवळ बी केव्हा फूल नाही राहत, केव्हा पान नाही राहत, बेलपान जे राहिलं माझ्याजवळ, पण श्रद्धा माझ्याजवळ खूप आहे. श्रद्धा आणि विश्वास जर आहे तर शिव आपला आहे. कपट चपट दिखावा शिवाला चालत नाही. आणि कोणाचे मन दुखवणे, कोणाला उणे दुणे बोलणे, कोणाला टोचून टाचून बोलणे, निंदा नासलती करणे, स्वार्थासाठी कोणाला लुभाडणे, या गोष्टी शिवाला चालत नाही. निस्वार्थपणे शिवाची सेवा करा. 1.25 महिन्यात तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगणार. अत्यंत मनापासून या अध्यायाचं पारायण करा. खूप जणांच्या कमेंट्स येतात, काही जण खूप अत्यंत मनापासून पारायण करत आहे या अध्यायाचं. या अध्यायाने 100% फरक पडतो. हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. तर मस्त प्रदोष कालावर शिवलिंगाचा छान प्रकारे अभिषेक करायचा. एकाकडे तेलाचा दिवा लावायचा, एकाकडे तुपाचा दिवा लावायचा, धूप अगरबत्ती लावायची, सुगंध दरवडायचा आपल्या घरात. आणि त्यानंतर मोबाईलला मी सुद्धा संध्याकाळी श्रवण करते. माझा जात्या यूट्यूबला मी श्रवण करते. हातात तांदूळ घेते, तीळ घेते. तांदूळ हातात तांदूळ घेतल्यानंतर म्हणजे नंतर ते आपल्याला शिवलिंगावर ठेवायचं आहे. शिवलिंगाला जल अभिषेक, दूध अभिषेक, मध अभिषेक, घी अभिषेक हे जवळच राहतं. तर ते त्याच्याने मी माझ्याजवळ जे गंगाजल याच्याने हे संपूर्ण दररोज राहतं माझ्याजवळ. अष्टगंधक लावायचा, गुलाल लावायची, भस्म लावायचं. तर भस्म लावल्यानंतर तांदूळ अर्पण करायचे, तीळ अर्पण करायचं, लोंग अर्पण करायची, काळी मिरी अर्पण करायची, कमलगट्टा अर्पण करायचा. तुमच्याजवळ जे असेल ते काही अजून तुम्ही फूल वगैरे पंचफुलं तुम्ही अर्पण करू शकतात. अशा प्रकारे शिवाची आराधना करायची. एका जणाची कमेंट्स आली होती की ताई आम्हाला भस्म बेलाची कशी तयार करता त्याचा व्हिडिओ आम्हाला तयार करून पाठवा. तर आता बेलाचं फळ अवेलेबल नाही आहे. उन्हाळ्यात बेलाचं फळ भेटेल तर तुम्हाला दाखवेल. तर बेलाचं फळ तुमच्याकडे कुठं भेटलं असेल तर बेलाचं फळ त्याच्या चांगलं बेलाच्या फळाला उन्हात चांगलं सुकू द्या.
गाईच्या शेणाचे जे कांडे येतात, गवऱ्या येतात, त्याच्यावर तुम्ही कापूर आणि लोंग लावून त्यांना जाळून घ्या. जाळल्यानंतर त्याची राख होऊन जाईल. राख झाल्यानंतर चाळणीने छानून घ्या. हिंदी वर्ड येतात, समजून घ्या, नाही छानून हे काय गाळून घ्या, छानून घ्या, त्याला गाळून घ्या. आणि गाळल्यानंतर तुम्ही एका डबीत भरून घ्या आणि ते भस्म शिवलिंगाला अर्पण करा. सिंपल आहे, काही असं अवघड नाही आहे की बेलाच्या फळाचं कसं करायचं. फक्त सुकू द्यायचं त्याला छान. आणि एका भांड्यात देवाचं जे काही भांडं असेल तुमचं, हवनपात्र असो या काही प्लेट असो देवाची, चांगलं स्वच्छ भांडे की त्याच्यात नॉनव्हेज या काही असं नसणार, ते प्लेट ताटमध्ये त्याच्यात जाळून घ्यायचं. आणि ते तुम्ही एका डबीत भरून शिवलिंगाला बेलाची भस्म म्हणून असे अर्पण करू शकता. त्रिपुंडी आपल्या कपाळी भस्म अर्पण करावी 3 बोटांनी. तर 3 बोटांनी जर आपण भस्म अर्पण केली तर आपल्या कपाळी 27 देवता बसलेले असतात. एका एका लकीरमध्ये 9 देवता असतात. तर कोणी आपल्या चेहऱ्याचं दर्शन घेतं तर ते 27 देवतांचं दर्शन समोरच्याला होतं. समोरच्याचे बी पापे कमी होतात. आपले तर ब्रह्महत्येसारखे पापं कमी होऊन जातात. आपल्या पोटाच्या नाभीला ते भस्म लावायचे, गळ्याला 3 रेषा ओढायच्या भस्माच्या, कानाला लावायचं. असं आपल्या श्रद्धेने करायचं. याच्याने शिव आपल्यावर खूप प्रसन्न होतात. आणि जर आपल्या अंगाला चिटकलेलं भस्म जर कोणी आपल्याला स्पर्श पण केला तरी त्याचे हजारो जन्माचे पातके नष्ट होतात. एवढं भस्मामध्ये खूप महत्त्व आहे. आणि जे पाणी ठेवलं आहे, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, 2 अगरबत्तीतली थोडी रक्षा ती भस्म म्हणून तीच अंगारा टाकली तरी पण चालेल. बेलाच्या फळाची रक्षा नाही राहिली. केव्हा केव्हा माझ्याजवळ जवळ बसलेली आहे, वर ठेवलेली राहते शोकेसला डबी, एका साईडला विसर पडली तर मी अगरबत्तीचीच रक्षा जी राहते ती भस्म म्हणून शिवलिंगाला तिथल्या तिथं अर्पण करून देते. कपाळी पण लावते. ते पाणी, एक पाण्याचा ग्लास ठेवलेला राहतो माझा दररोज, या बाटली, त्याच्यात पण तीच भस्म शिवाची राहते. कारण की पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या त्यावेळेस खूप राहतात. आपण जे एकदम विचार करतो पॉझिटिव्ह ऊर्जाचा आहे तर त्याच्यात ते समावलेली राहते पॉझिटिव्ह ऊर्जा. तर ते पाणी आपल्या मुलाबाळांना प्यायला द्यायचं, घरात शिंपडायचं, नजर दोष लागत नाही. मुलं अभ्यासात चांगली हुशार होतात. जे अभ्यास करतात ते चांगल्या प्रकारे त्यांना आठवण राहतं. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ते पाणी आपण आपल्या मटक्यात, स्वयंपाकामध्ये, भाजी बनवताना थोडंसं 1-2 बूंद टाकू शकता. या ते पाणी तुम्ही गंगाजल म्हणून आपल्या घरात दररोज त्याचा साठा थोडा थोडा करून ते महिनाभर ते पाणी जमा करून आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकू शकता. भस्म तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकू शकता. भस्म स्नानाचं पण खूप काही महत्त्व आहे. देवी पुराणामध्ये भस्म स्नानाचं आलेलं आहे महत्त्व. मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे देवी पुराणात भस्मस्नानाचं. तर पुढे आता देवी पुराण चालू आहे. जे योग्य वाटतं ज्या दिवशी तर ते कथा येत राहतात. तर मी तुम्हाला परत, ज्यांना माहीत नाही तर त्यांच्यासाठी परत टाकेल. देवरगावहून कमेंट्स आलेली होती की ताई प्रदोष व्रत मी केव्हा सुरू करू. मी मेसेजद्वारा त्यांना मी मेसेज दिलेला होता. तरी सर्वांनी ही कमेंट्स म्हणजे सर्वांसाठीच आहे. तर तुम्ही श्रावण महिन्यात पण शनी प्रदोष, सोम प्रदोषाशी सुरुवात करू शकतात. पण आता माघ महिना जो आपला पुढचा महिना जो येत आहे तर त्या महिन्यापासून पण तुम्ही माघ महिना जे म्हणतात माघ महिन्यात, तर काही बी शुभ कार्याला खूप चांगला असतो हा माघ महिना. तर तुम्ही पुढच्या महिन्यापासून प्रदोष जो आला ते माघ महिन्यापासून तुम्ही प्रदोष व्रताला सुरुवात करू शकता. तर प्रदोष व्रतात अजून कमेंट्स करणार की ताई प्रदोष व्रत कसा करू, मग काय खाऊ, तर ऐकून घ्या. दिवसभर त्या दिवशी तुम्हाला दुपारी स्वच्छ आंघोळ वगैरे करायची, स्वच्छ साडी वगैरे घालायची, मनात पॉझिटिव्ह ऊर्जा राहू द्यायच्या. ओम नमः शिवाय सतत नामाचा जप करू शकता. ओम नमः शिवाय या मंत्राला कुठल्याही काळाचे वेळेचे बंधन नाही आहे. उठता, बसता, झोपता केव्हाही तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. केव्हाही या मंत्राचा जप करू शकता. तर तुम्ही दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करत राहा. दुपारी तुम्हाला फलहार घ्यायचा आहे, केळी वगैरे, फ्रूट्स वगैरे, कुठलेही ड्राय फ्रूट्स तुम्ही घेऊ शकता. शिंगाड्याचा जो आटा आहे, पीठ, शिंगाड्याचा पिठाचा तुम्ही शिरा बनवू शकता. राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा तुम्ही करू शकता. म्हणजे गोड काही तुम्ही दुपारी गोड उपासाचं फराळ घेऊ शकता. राजगिऱ्याचे लाडू आहे तर दुपारी तुम्हाला असा फलहार करायचा आहे. संध्याकाळी शनी प्रदोषच्या वेळेस तुम्हाला आत्ताच सांगितलं की शनी प्रदोष कालावर जे मी आता बोलली तुम्हाला, तशी तुम्हाला शनी प्रदोष कालावर प्रत्येक दिवशी प्रदोष काल येतो. दररोजचा प्रदोष काल असतो. शनी प्रदोष असो, सोम प्रदोष असो, भौम प्रदोष असो, कुठल्याही प्रदोषवर तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक करायचा. आणि तुम्ही हा शिवलीलामृताचा 11वा अध्याय या प्रदोष व्रताची कथा तुम्ही प्रदोष व्रतावर ऐकू शकता. त्यानंतर तुम्हाला रात्रीच्या जेवणात चटणी आणि मीठ खायचं नाही आहे. तर तुम्हाला गोडपुरी, दूधपुरी
केळं असे तुम्ही म्हणजे दूध केलं असं तुम्ही खाऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही प्रदोष व्रत करू शकता. तर आणि मग म्हणणार की ताई उद्यापन कसं करू? तुम्ही किती प्रदोष व्रत करत आहे तुमच्यावर आहे. तर उद्यापन तुम्ही ब्राह्मणाला पण विचारू शकता, या मी तुम्हाला पुढे व्हिडिओ देऊन देईल उद्यापनाचा, प्रदोष व्रताच्या उद्यापनाचा. तुम्ही ब्राह्मणाला यथाशक्ती आपलं दानधर्म करायचं. जर तुम्हाला 4-5 जणांना या तुमच्या परिवाराला या तुमच्या आजूबाजू कोणी असेल तुम्ही त्यांना उद्यापनासाठी जेवणाला तुम्ही आमंत्रण देऊ शकता. जर तुम्ही कोणाला नाही देऊ शकत आहे, घरच्या घरी आमंत्रण म्हणजे घरच्या घरी तुम्हाला उद्यापन करायचं आहे प्रदोष व्रताचं, तर बट्टी आवर्जून करा. कारण की बाटी ही शिवाला खूप आवडते. तर चुरम्याचा प्रसाद शिवाला खूप आवडतो. तर गूळ आणि तूप टाका त्या जे बाटी राहते तर त्या बाटीचा तुम्ही चुरम्याचा प्रसाद करून शिवाला नुसतं गूळ आणि तो बाटीचा चुरम्याचा प्रसाद मेन आहे. आणि मेन गोष्ट, तुम्हाला प्रदोषाच्या दिवशी वांगे खायचे नाही आहे. वांगे प्रदोषाला चालत नाही. वांगे खाल्ल्याने प्रदोषाच्या दिवशी आपल्या धनाचा तर नाशच होतो, पैशांचा तर नाशच होतो, पण पुत्रांच्या आयुष्य कमी होतं. तर वांगे बिलकुल खायचे नाही आहे. प्रदोषाला वांगे चालत नाही. कुठलीही भाजी करा पण प्रदोषाला वांगे चालत नाही. तर अशी तुम्ही प्रदोष व्रतासाठी हे करू शकता. तर देवरगावसाठी ही कमेंट्स आलेली होती, तर त्यांच्या कमेंट्सवर हे आन्सर उत्तर दिलेलं आहे. तर त्यांची कमेंट्स होती की ताई मी शेतात काम करता करता सकाळी 5 वाजता उठते, मागे आलेलं होतं आणि शेतात काम करता करता मी हा व्हिडिओ ऐकत आहोत. तर मला एवढे रात्री कमेंट्स वाचली तर एवढं डोळ्यात पाणी पण येत होतं. आणि किती मेहनत करता खूप जण, की मला असं वाटतं की आपण मेहनत करत पण आपल्यापुढे समोरच्याची मेहनत काहीच नाही आहे असं मला त्यावेळेस वाटलं. आणि डोळ्यात अश्रूसुद्धा मला असं खूप रडूसारखं वाटलं. आणि आता पण बोलत आहे तर खूप रडल्यासारखंच वाटतं की माझं हुंडूक भरून येईल. तर खूप असं हे वाटलं की भगवान तुमच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करो, की तुम्ही घरात बसून छान आरामाने आराम राहो, तुम्हाला खूप सुख राहो आणि घरात बसून माझ्या कथा ऐको, अशी मी शिवाला प्रार्थना करते सर्वांसाठी, की सर्वांच्या ज्या मनातल्या इच्छा आहे त्या संपूर्ण भगवान शिव तुमच्या लवकरात लवकर पूर्ण करू. माझ्या तुमच्या सर्वांना खूप सुख येवो, आराम येवो, त्यांच्या मुलाबाळांची माझ्या मुलाबाळांची सर्वांची इच्छा कामना पूर्ण हो. ज्याला घर नसणार त्याला घराची प्राप्ती हो, ज्याला धन नसणार त्याला धनाची प्राप्ती हो, ज्याला पुत्र नसणार त्याला पुत्राची प्राप्ती हो, ज्याला विद्या नसणार त्याला विद्याची प्राप्ती हो, कोणाचे कर्ज असेल तर कर्ज दूर हो, अशी भगवान शिवाला मी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल.